₹1000 cash prize GPay. So major one of the memorable moment of the season 2026 ये third edition में one of the finest catch ever taken by Major Paze and it was eye-watching game by Akaljo Team 11. I would like to congratulate all the team members for their first win in the tournament. When we talk about cricket, it's all about results, and the first results goes with Team Akaljo. Abhinandan teamचं इसी बीच चला दोन्ही टीम 12th मॅन आमच्याकडे या. चला येलो जर्सी 12th मॅन आणि ग्रीन जर्सी 12th मॅन आमच्याकडे आलेले आहेत. सो वी हॅव our extra player with us to update this scorebook and technical guide as well. जबरदस्त उत्सुकता, उत्साह, एनर्जी, ती कमिटमेंट, ती डेडिकेशन सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या अँड खेळ अप्रतिम झाला. पहिल्यांदा बॅटिंग मध्ये प्रणीतचा खेळ आम्ही पाहिला. प्रणीत जबरदस्त खेळ झाला. लकीनं अप्रतिम खेळ केला with his six-hitting ability. Once again one of the finest all-rounder. Lucky he has proven himself as a best candidate in a team, and cricket is a game of team efforts. Pansansa green signal, the game is on. The first ball, here we go over the wicket. Time track आम्ही करतोय. 3:10 झालेत. पहिलाच बॉल टॅप केला हलवार पद्धतीनं मिड ऑफ मध्ये, किंबहुना डीप कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत. शॉर्ट कव्हर मध्ये मिळेल एक धाव. धावसंख्या 1 नाव काउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम KAV फायटर्स ग्रीन जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते फलंदाज एका बाजूला महेश, त्याच्या समवेत शुभम, त्यांना फेस करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 1 फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर आयकॉन प्लेयर किशोर शिंदे. हा पहिला बॉल बीट झालाय. शुभम आतापर्यंतच्या प्रवासामध्ये चेंडू झाले दोन चेंडूमध्ये फक्त एक धाव सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी यंदा एक येलो रंग म्हणजे पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला कुलस्वामीने अवेंजर्स संघ पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला बॉल शुभम स्वतःच अकाउंट ओपन करतोय. बॅटिंगसाठी तो आलाय. त्याचा नेहमीच दमखम चांगला राहिलाय. पॉवर पॅक खेळाडू म्हणून ज्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. पॉवरफुल हिटिंग तो करू शकतो. ज्यानं मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ केला. अंडरम क्रिकेटमध्ये ज्यानं क्लासिकल बॅटिंग दाखवली होती तो शुभम. विथ हिज बॅटिंग स्किल आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले मध्ये तो आलाय. बॅकफूट हलवार डिफेन्स केलाय. क्रिकेटमध्ये याही गोष्टीला फार महत्त्व आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार आणि लिलिया खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये विथ बॅटिंग स्किल्स अनेक लेजेंड खेळाडू ज्यांचा आपण उल्लेख करतोय. आमचे देसले सर सुद्धा मॅचला एन्जॉय करतायत. ऑन ड्युटी, ऑफ ड्युटी, ऑन अँड ऑफ. काही वेळ आपल्या क्रीडांगणासाठी, CBD साठी, आपल्या क्रिकेटसाठी, काही वेळ आपल्या ड्युटीसाठी. आज पोलीस दलातील अनेक कार्यकारी अधिकारी. हा बॉल लेग स्टिकला होता. आ भाई मुझे मार असा हा फुलटोस बॉल, मार खायला आलेला चेंडू, आलेला हा षटकार. फोर्टी प्लसचे खेळाडू आता मात्र जागेवरनं उठले. तिथे मैदानामध्ये काय घडले एक्झॅक्टली अपील झाली. एज अँड अ गॉंग बिहाइंड द विकेट. आपण जर का पाहिलं तर महेशनं
हा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 1 किशोर शिंदेचे एक जबरदस्त सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1-8. क्रिकेटचा क्लास आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये निवडल्यानंतर मात्र त्यानं इम्प्रेस केलंय. रणजित खेळतोय या टीममध्ये. रणजित संपूर्ण सूत्र आपल्या अनुभवाच्या सहाय्यानं संपूर्ण मैदानामध्ये एक्झिक्युशन करत असताना हा फिरकीचा जादूगार. हा बॉल फुल टॉस केलाय. नी बेंड वेट ट्रान्सफर. बॉल हवेतनं फरार आलाय. हा शुभमचा ब्रँड आणि पेटंट दाखवणारा षटकार. ॲज अ बाउंड्री रायडर. शॉट थर्ड मॅन, शॉट कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप कव्हर्स मध्ये कुणी नाही आणि तिथेच मारण्याचा प्रयत्न झाला. बॉल फसलाय. विकेट किपरचं कौतुक करूया रणजित. आणि रणजितनं क्लोज विकेट किपिंग करत असताना सर्वांचं खरं तर मी म्हणेन लक्ष वेधून घेतलंय. असे कमी विकेट किपर आहेत नवी मुंबई CBD आपल्या स्पर्धेमध्ये जी क्लोज विकेट किपिंग करत असतात. हाई बॉल. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर स्टेज मम ॲट इज प्लेस. अमित घोलतकर सर. मगाशी जो आम्ही उल्लेख केला 2 पंच मैदानामध्ये जे नावलौकिक खेळाडू राहिलेत, जे नावलौकिक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खरं तर मी म्हणेन सर्टिफाईड अंपायर्स राहिलेत. वेगवेगळ्या विविध विभागामध्ये जाऊन त्यांनी अनेक स्पर्धा मात्र आपल्या पंचांच्या भूमिकेमधून त्या स्पर्धेला एक चांगली उंची दिली आहे. त्याच्यामध्ये खरे पाहता मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईच्या सभोवतालचं क्रिकेट सुद्धा इन्क्लुडेड समाविष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल बराच बाहेर फेकलाय. बाहेर फेकल्यानंतर पंचांनी अपडेट केले की हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल ते 17 या आकड्यावर. ही माहिती आम्हाला आमचे गुणलेखक रोहित गुरव देत असताना हा ही बॉल इनसाइड आउट कलात्मक स्ट्रोक ऑन दी राईज खेळलाय. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि आलाय हा पहिला चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम. सर्वांनी जेवण केले आणि दुपारच्या सत्राला आपण सुरुवात केली. 3.17 मिनिटे झालीत. हा लोअर फुलटोस बॉल अजून एक वार कणखर आणि अतिशय दणकट हा फटका. ताकदवान षटकार. इट्स अ बिगी.
इट्स अ मॅक्सिमम षटकार. एव्ही फायटर्स टीमकडे नक्कीच ते सांगत असलेले मौजा आहे मौजा, आनंदच आनंद आपल्याला पाहायला मिळालाय. हिटिंग झोन मध्ये चेंडू फेकले गेले, प्रेडिक्टेबल ठरते ही गोलंदाजी. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 27 धावांचा ओघ वाढत चाललाय. क्रिकेट इज प्रिटी सिम्पल टू अंडरस्टँड. इतिहास जर का घडवायचा असेल तर मैदानाचा भूगोल माहिती असणं फार गरजेचं असतं. म्हणून क्रीडांगणावर 15 मिनिटं अगोदर येणं गरजेचं आहे. मगाशी अनिलजी देसाई यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यांनी धन्यवाद आभार व्यक्त केलं किरण पटेल सरांचं, ज्यांनी खरं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणूया किंवा त्यांच्या टीममध्ये त्यांच्या कॅप्टनशिप अंडर ते खेळले. आज 40+ प्रतिनिधित्व करत असताना मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकला. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला, 2 गडी बाद करत असताना मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्यांना मिळालं. यावेळेला मात्र फिरकीचा जादूगार आणि हावभाव सांगतायत की दमखम आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे निखिल पेरू, या नावानं ते सुप्रसिद्ध आहेत. फिरकी त्यांना चांगली जमते आणि मॅजिक तो करत असो. नेहमीच आपण म्हटलं की प्रयत्न हे करावेच लागतील आणि न थकणारे हे काही खेळाडू आहेत जे संपूर्ण सीझन मध्ये वर्षभर आपल्या कामानिमित्त प्रोफेशनल करिअर मध्ये एंगेज असतात. परंतु काही वेळ ते आपण या स्टेडियम मध्ये नक्कीच उपलब्ध करून देतात, स्वतःला अवेलेबल करत असतात आणि या खेळातला दर्जा आज आपण पाहतोय. सीबीडीचं क्रिकेट बरीचशी चर्चा आज होईल. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा पंच बंटी कांबली सरांचा आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धावसंख्या पुढे जाईल 29 या आकड्यावर. काही खेळाडू हे नेहमीच चर्चेत राहिलेत, त्याच्यापैकी अजून एक नाव रिषभ चंदानी, नवी मुंबईचे क्रिकेट. आज खरं तर या युवा यंगस्टर खेळाडूच्या नावाभोवती फिरताना आपण पाहिलंय. राहुल जठर, त्याचंही आपण नाव उल्लेख करूया. सीबीडीच्या क्रिकेटमध्ये राहुल जठरनं नेहमीच चांगला खेळ केलाय. मग विथ द बॅट विथ द बॉल असू द्या, लांबच लांब उंचच उंच षटकार असू द्या, अंडरम क्रिकेट असू द्या, ओरम क्रिकेट असू द्या, बॉक्स क्रिकेट, टॅपचं क्रिकेट, लेदर क्रिकेट फार कमी. परंतु जर का आपण उल्लेख करायचा झाला तर नक्कीच टर्फचं क्रिकेट आपण म्हणूया. बऱ्याच फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ त्यानंही केलाय. एज लागला, बॉल गेला मागच्या बाजूला. शॉर्ट मध्ये आहेत फिल्डर, मला वाटतं रोहन होते, पिगी आहेत तिकडे. पिगीनं आज कॅप हॅट वेगळी परिधान केली आहे. मोहम्मद अझरुद्दीनची आम्हाला आठवण आली. छान पेहराव आज, येलो रंग, पिवळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. पिवळा रंग म्हटलं की मग नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड दाखवणारा रंग आहे तो, म्हणजेच ऑसी रिप्रेझेंट करणारा रंग. मैदानाच्या आतमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती कुलस्वामीने अवेंजर्स आहे. बॉल बॅटच्या मधून रिलीज झालाय. जबरदस्त गोलंदाजी, फुलातून बॉलिंग अटॅक, सुपर कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये रोहित तब्बल 27 होत्या. या षटकामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर फक्त 3 आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. इथे सुद्धा 4 मुंड्या चित केलंय, प्रश्न विचारलाय, पंच सांगताय लाईन मात्र मिस करताय आणि येईल या षटकामध्ये 4 सिंगल, टोटल स्कोर 31-31. 2 लेग बाईज म्हणजेच त्या धावा मात्र गोलंदाजाच्या अकाउंटवर जाणार नाहीयेत. अर्थातच या षटकामध्ये निखिलनं षटक फेकलं, फक्त 2 धावा आणि या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल करत असताना कुलस्वामीने अवेंजर्स या टीमला कमबॅक करून दिलंय आणि या कमबॅकची आवश्यकता होती. जर का आपण पाहिलं गेलं तर डिमांड होती आणि चांगलं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं.
चांगली चर्चा होत असताना हिरवा रंग परिधान करून मैदानाच्या आतमध्ये एव्ही फायटर्सनं शुभमनं तोडफोड सुरुवात करून दिली आहे. टोटल स्कोर झाला 31 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 31 रन स्कोर बोर्ड पे. विकेट्स फिलहाल एकच गेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज श्रेयस येतील. पवित्रा बदललाय. मागच्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत श्रेयस उर्फ पेगी. पिवळा रंग आज आपण पाहतोय. तिमिरातून तेजाकडे नेणारा प्रकाशाचा रंग पिवळा रंग. उत्साह आनंदाची उधळण करणारा रंग तो पिवळा रंग. आणि हा इथे पहिला वार लॉंग हँडल ऑन ड्राईव्ह केलाय आणि या फटक्याचं सौंदर्य आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. सुपर बॅटिंग. अनदर हिट. 6 ना टोटल स्कोर पुढे गेलाय. पोहोचलाय तो 37 या आकड्यावर. 37. मगाशी आम्ही उल्लेख केला होता की व्हॉलेंटियर्स जर का आपल्याकडे असतील तर नक्कीच मागच्या बाजूला त्यांना फेन्सिंगसाठी तैनात करायला हवं. मागच्या बाजूला आहेत तसे रसिक प्रेक्षक. मला वाटते मनमुराद निसर्ग रम्य हवा आणि त्या हवेसोबत गारवा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक सुरू होते. तिसरं बॉलिंग ट्रॅकवर. चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवर श्रेयस आहे. बॉल पाठमोरा फिरलाय. फिल्डर आहेत मला वाटते तिकडे श्रीनी निखिल या टीम मध्ये. रणजित साबले सारखा फलंदाज आहे या टीम मध्ये. आपण सिद्धांतला पाहतोय. चांगली फलंदाजी ते करू शकतात या टीम मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. संमिश्र गोलंदाजी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा पाहायला मिळाल्यात. इथे सुद्धा चांगला बॉल, चांगला क्लिक आणि झेल सुद्धा तितक्याच चांगल्या क्वालिटीचा पकडलाय. समीर निंबाळकर आपल्याला पाहायला मिळाले आणि समीर दादाच्या मगर मिठीमध्ये बॉल विसावलाय आणि इथे मात्र झेल टिपला गेला. फलंदाज बाद. चांगली धून आहे. 2 रंग एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. एका बाजूला सर्व रंगांच्या स्पेक्ट्रम मध्ये सर्वात पॉझिटिव्ह रंग म्हणून ओळखला जाणारा पिवळा रंग आणि एका बाजूला सर्व रंगांसोबत लवकर मॅच होणारा एकमेव रंग म्हणजे तो हिरवा रंग आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 38. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये येणारे चेंडू शिल्लक असतील ते चौथ्या षटकातील 3. 38 धावा धाव फलकावर. अनदर बॉल. ड्राईव्ह केलंय. नो लुक शॉट. बॉल गेलाय झुक 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 करत डीप लॉंग ऑन क्लिअर करेल आणि आलाय हा अप्रतिम कलात्मक ताकदीनं सौंदर्यानं ग्लोरीनं ग्लॅमरनं भरलेला षटकार. प्रेक्षकांना हवं ते जर का पाहायला मिळालं ना तर रसिक प्रेक्षक कौतुकाची थाप सुद्धा देतात आणि कौतुकाची थाप मिळवणारा हा षटकार आलाय बॅट्समन सागरच्या बॅटमधनं. टोटल स्कोर 44. ओ इथे अजून एक वार आणि लागोपाठचा अजून एक मॅजेस्टिक अनबिलिव्हेबल अँड दिस इज अद्भुत अविश्वसनीय. सागरच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. चला चेंडू द्या मैदानामध्ये.
आणि हे क्रिकेटची विसंगती आहे, क्रिकेटची विचित्रता. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 27 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 4 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल ठोकले 3 षटकार. महागडं षटक आहे. आता गोलंदाज मात्र शेवटच्या बॉलवर कमबॅक करून देईल का? एखादी विकेट जर का मिळवून दिली ना तर कॅप्टन तुम्हाला माफ करतील. क्रिकेटचं हे बेसिक्स आहे. धावसंख्या 50. हा ही फुलटॉस बॉल, हा ही बॉल जाईल सीमारेषेकडे आणि येईल. आता मात्र हा झेल टिपलाय. मला वाटतंय चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालेला नाहीये. वाऱ्याच्या विरोधात ताकदीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन सागरकडनं आणि तो झाला तिसऱ्या बॉलवर बाद. आणि आता विचार विनिमय करायला लावणारं षटक म्हणजे डेथ ओव्हर. डीजे धावसंख्या 50. किशोरनं सुरुवातीला पहिलं षटक फेकलं. त्या षटकामध्ये एकूण धावा आल्या सिंगल डिजिटमध्ये फक्त 8. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 19. 2 षटकांमध्ये धावा होत्या 27. तिसऱ्या षटकामध्ये फक्त निर्णायक षटक झालं. ओव्हरऑल 4 धावा आल्या. आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा कुठून काढल्या. म्हणजे काय तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 27 आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या 21. सरासरी चांगली मेंटेन केली आहे. 10+ आपण पाहताय टोटल स्कोर धावसंख्या 50 या आकड्यावर. शेवटच्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज नाव आहे रणजित साबले. पहिलाच बॉल रणजितनं फिरवला आणि फिरकीची जादूगरी पेशकश करत असताना फलंदाजाला सुद्धा परतावून लावलंय. नाव आहे शुभम आणि शुभमची ही प्राइज विकेट मैदानाच्या आतमध्ये. एक गोष्ट आवर्जून सांगता येईल, महेश सर आहेत तिकडे खेम्यामध्ये. रणजितनं गोलंदाजी केली, रणजितनं विकेट काढली, परंतु रणजितनं सेलिब्रेशन नाही केलं बघा. कारण त्याचं असं आहे की रणजितकडे क्रिकेटची मॅच्युरिटी आहे. रणजितला ठाऊक आहे जरी एक फलंदाज बाद झाला तरी सुद्धा धावा भरपूर उभारल्या गेलेल्या आहेत. मला रिझल्ट हवाय, मला विजय हवाय आणि विजय झाला ना की मग आम्ही धिंगाणा घालू. परंतु तोपर्यंत शांत राहणं, तोपर्यंत संयम बाळगणं, तोपर्यंत गेमवर फोकस करणं आणि गेममध्ये खरं तर मी म्हणेन फोकस खेळ करूनच आपल्या टीमचं मनोधैर्य वाढवणं, या सर्व काही गोष्टी रणजितला फार चांगल्या जमतात. आणि म्हणूनच रणजित हा या टीमचा खरं तर मी म्हणेन एक असा खेळाडू आहे जो टीमला नेहमीच चांगलं लीड करत असतो. मग गोलंदाजी डिपार्टमेंट असेल, फलंदाजी असेल, विकेट किपिंग असेल, फिल्डिंग असेल. इथे हा बॉल आडव्या पट्ट्याने खेळून केला. डीपमध्ये आहेत प्रोटेक्शन. समीर दादाकडे बॉल जाईल, बॉलला उचलतील, ते फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर क्विक सिंगल. एकच मिळणार आहे. 1 धावसंख्या 51 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणारे बाउंड्री रायडर समीर चांगले खेळाडू आहेत, चांगले क्वालिटीचे फिल्डर आहेत आणि चेंडूवरची चांगली नजर, चेंडूवर झडप घालणं, पकडणं, बॉलला फेकून देणं, या सर्व काही पकड धडपकड या अशा गोष्टी आहेत ना, या लवकर मायक्रो सेकंद म्हणजे करायचं असतात. त्यासाठी तुमच्याकडे असायला हवं ते खरे पाहता एक चांगला सराव. जरी सराव नसेल तरी एक चांगली फ्लेक्झिबिलिटी या खेळाडूंकडे आहे. एका बाजूला किशोर शिंदेचा आपण उल्लेख केला तर किशोर हा एक चांगला फिटनेस ॲथलेट आहे. नेहमीच त्यानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. हा बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा फिल्डर आहेत आणि किती सुंदर झेल टिपलाय त्यानं बघा. रोहित अतिशय शांत आणि संयमी अंडरम क्रिकेटचा मी म्हणेन वलयांकित खेळाडू आणि ओव्हरम क्रिकेटमध्ये सुद्धा तो आता चर्चेत आलाय. रोहितनं टिपलेला हा झेल बॅट्समन बाद होतील. धावसंख्या 51 आणि गडी बाद झालेत ते 5.
का आपण अतिरिक्त वेळ घेत आहे? चला या लवकर मैदानामध्ये. सोमनाथ आलेत का? ओ सोमनाथ एक एक्स फॅक्टर बॅट्समन. सोमनाथचा तडाखेबंद खेळ आम्हाला पाहायला मिळेल. बघूया आपण काय पाहायला मिळतंय. हा ही बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. अजून एक चांगला क्वालिटी बॉल हाताळत असताना आपण रणजितला पाहताय. डॉट डॉट. आणि इथे मात्र नक्कीच मागचे 3 चेंडू डॉट गेले. षटक संपले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 51. एकच धाव आली आणि 52चं एक फायटिंग टोटल उभं झालंय. 52 टू विन. जाऊ आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे. चंदानी ब्रदर्स आणि चव्हाण ब्रदर्स या दोन्ही टीम कॅप्टन दरम्यान करू आम्ही टॉस. खेळाडू त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. ऋषिकेश पानसरे गवली धुरंदरस या गवली धुरंदर या टीमचे ते सदस्य आहेत. आज त्यांचा खेळी आपण पाहतोय आणि टॉस आम्ही करू. ऋषिकेश पानसरे ॲज अ आयकॉन प्लेअर लीड करतायत गवली धुरंदर्स या टीमला. आणि टॉस मला वाटतं आदित्य या खेळाडूकडे गेला. चव्हाण ब्रदर्स. सो नक्कीच या मॅच नंतर आपण तयार राहायचं आहे प्लीज.
चला फिल्डिंग सजवून घ्या आणि ओपनिंग पर मैदानामध्ये गेलेत. चला 3:43 झालेत आणि हिअर वी गिव्ह द फर्स्ट बॉल फ्रॉम पॅव्हलियन बॉक्स. दिस इज समीर आणि रणजित असे सलामीचे फलंदाज. सोबतीनं आहेत ते विशाल. इनसाइड आउटचा फटका दाखदीनं नव्हे तर बुद्धिमत्तेनं लगावलाय आणि हा आलाय रणजित साबले याच्या बॅटमधनं पहिला चौकार. डीजे Sir Vishal Bhosle onto the bowling mark, right arm, left arm around the wicket. Outswing केला ball against the spin ball on side ला ड्राइव्ह केलाय, क्लिअर करेल डिस्टन्स. पंचांकडे आमचं लक्ष असणारे पंच अपडेट करतायत. हा आहे बिगी मॅक्झिमम षटकार. उल्लेख केला होता पिवळा रंग म्हणजेच उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा रंग आहे. सर्व रंगांच्या स्पेक्ट्रम मध्ये पॉझिटिव्ह दिसणारा रंग म्हणजे तो पिवळा रंग. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड रिप्रेझेंट करणारा पिवळा रंग. आणि आम्ही फायटर आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत झुंज देऊ असं सांगणारा हा पिवळा रंग. मंथन दो लस्सी प्लीज अराउंड द विकेट. आउटस्विंगिंग बॉलिंग, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं. या बॉलला गती नव्हती परंतु हलवार पद्धतीनं सॉफ्ट हँडनं खेळले होते. 2 मिळाला, 2 टोटल स्कोर पोहोचलाय. 1 4 6 and 2 टोटल स्कोर 13. 13 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये चांगली क्वालिटी बॅटिंग करत असताना आज परिस्थितीनुरूप खेळ करत असताना, खेळातला स्टँडर्ड मेंटेन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रणजित साबले. त्याच्या सोबतीनं आपण पाहताय समीर निंबाळकर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हा चांगला बॉल, चांगली लेंथ, लाईन, दिशा आणि विकेट किपरचं आपण कौतुक करूया सुजित. मॅच कशी रंगणार, हसत खेळत की गंभीर, कठीण कटार की सहज की संघर्ष. स्पर्धा आहे ही सुपरहिट बिग बॅश लीग सीझन 3 मध्ये या नवीन मॅचला आपण घेऊन आलोय. या खेळात संघर्ष सास राहू दे. आणि रसिक प्रेक्षक सांगतायत की आम्हाला इथे मात्र ही विकेटची संधी होती, ड्रॉप झाली आहे. ड्रॉप झालेली संधी. आणि या दरम्यान नानांचं शुभागमन. नानांना पांढरा सदरा फार छान आता सूट होतोय. सो आम्ही नानांना जरूर सांगी इथून पुढे फक्त पांढऱ्या रंगाचा सदरा तुम्ही परिधान करा एक्सेप्ट मॅच. आपण मॅचकडे थोडं फोकस करू. 14 धावा धावफलकावर 6 चेंडूंचा खेळ झाला. 1 4 6 2 नॉट 1. धावसंख्या झाली ती 14.
हॅलो, 1 डेसिबल कमी करायचा, झालं कमी? ओके, डन, थँक्यू. चल आपण मैदानाकडे वळतोय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे शुभम. एक्झॅक्टली इथे काय घडेल काय बिघडेल याचा काहीही नेम नाहीये. तरीही कोण करेल वार, कोण करेल पलटवार, कशी होईल फलंदाजी आणि त्यांना रोखण्यासाठी कशी होईल गोलंदाजी, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट इथं केलं जाईल, फलंदाज कसे अप्रोच करतील, कॅप्टनची रणनीती कशी असणार आहे, कोणती चाल आज मैदानामध्ये खेळतील, परंतु कोणती चाल इथे मात्र फलश्रुती मिळाली आहे. आणि ट्रॅप केलं होतं फलंदाज रणजित साबलेला आणि त्या ट्रॅपमध्ये फसलाय. अगेन्स्ट द स्पिन, अगेन्स्ट द विन, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि ट्रॅप झालेला फलंदाज मिस्टर रणजित, अ फायर पॉवर बॅट्समन, ज्याची आग ओकणारी फलंदाजी आता समाप्त झाली आहे. वैयक्तिक त्याच्या अकाउंटवर धावा आपण पाहिल्या, 1 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल, म्हणजे एकूण 13 धावांचं एक शॉर्ट अँड स्वीट कॉन्ट्रीब्युशन. इव्हेंच्युअली कमिंग टू एन एंड. रणजित साबले बाद झाल्याने मैदानाच्या आतमध्ये चांगली रणनीती करण्यासाठी टीम AB फायटर्स या टीमकडनं टीम मीटिंग झाली आहे. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. एकावन्न धावांचं टार्गेट असताना धावसंख्या झाली ते आतापर्यंत 14. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर शुभमला मिळालेली पहिली विकेट. दिवस नवा, उमेद नवी, जिंकायचं आहे तर जिद्द सुद्धा हवी. या मॅच मध्ये एक्झॅक्टली काय घडेल मगाशी आम्ही जो उल्लेख केला, एकंदरीतच दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे. बिग बॅश लीग म्हटलं की मग CBD अंतर्गत सर्वच नवे आणि जुने असे स्टार खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऑक्शन दरम्यान झालेली निवड, त्यानंतर संघांची बांधणी, काही फलंदाज, काही गोलंदाज, काही क्षेत्ररक्षक आणि काही अष्टपैलू खेळाडू, त्याच्यामध्ये 240+ खेळाडू, मग त्यांना कसं वापरायचं, त्यांना कसं युटिलाइज करायचं, या सर्व गोष्टींची चर्चा झाली. काही ग्रुप बनले आणि आज मैदानामध्ये स्पर्धेला आपण सुरुवात केली. बिग बॅश लीग सीझन 3 मध्ये धावसंख्या झाली ती 16. नशिबासोबत थोडेसे प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत थोडं धावपल म्हणजे क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. जयघोष क्रिकेटचा जल्लोष CBDच्या खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला ऑन द टो खेळून काढलाय, फिल्डर आहेत, कॅच ड्रॉप. मिळालेल्या 2 धावा, धावसंख्या झाली ती 18. टोटल स्कोर 18 या आकड्यावर. या क्रिकेटकडनं आपण बऱ्याच काही गोष्टी शिकल्या. आज या क्रिकेटनं शिकवलेला संयम दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हवा असतो. इथे अपील झाली आहे, स्ट्रॉंग अपील. अंपायर स्टेज मम अँड दॅट शुड बी नॉट आउट. धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते ती 18 या आकड्यावर. काही संघ पराभूत झाले, त्याही टीमला आपण सांगूया की पराभूत झाल्यानंतर सुद्धा उभं राहण्याची ताकद ही तुम्हाला स्वतः निर्माण करावी लागेल, कारण इथे तुम्हाला पुन्हा नव्यानं संधी मिळणार आहे. हा ही बॉल स्टेप आउट करून खेळायचं होतं. बॉल बॅक ड्राईव्ह आणि बॅट्समन फसलेत. बॅटर क्रमांक 2 किशोर झालेत बाद.
चला फिल्डिंग लावून घ्या. चला एक्स्ट्रा टाइम घेत आहे. क्रिकेट हा खेळ आपण एन्जॉय करतोय. पर्सनली क्रिकेट टीचेस अस मेनी थिंग्स इन लाईफ. हार्ड वर्क, डिसिप्लिन, ऑनेस्टी. क्रिकेटनं आपल्याला बरंच काही शिकवलंय. मेहनत, संघभावना, संयम, प्रतिस्पर्ध्यांचा आदर करण्याची शिकवण क्रिकेटनं आपल्याला दिली आहे. एखादा सामना जिंकल्यानंतर आनंद सुद्धा कसा संयमानं साजरा करावा आणि पराभव झाल्यानंतर त्या वेदना सहन करण्याची ताकद सुद्धा ती इथेच मिळते. क्रिकेटनं आयुष्यभराची मैत्री दिली. शेवटपर्यंत हार न मानणारी, लढणारी शक्ती दिली. समालोचक म्हणून आमचा हा छानसा अनुभव आहे. आपल्यापेक्षा कर्तृत्वाने महान आणि मोठे असणाऱ्या अनेक कलाकारांसोबत मात्र संधी मिळाली. हाही बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड गेला. व्ही शेपमध्ये चांगली फलंदाजी नेहमीच केली आहे ती समीर निंबाळकर सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज सिद्ध गेलेत. समीरनं मागच्या काही वर्षामध्ये मी म्हणेन थोडेसे ऑन ऑन ऑफ राहिलेत. कमी जास्त सराव धावसंख्या झाली ती टोटल 22. चंदानी ब्रदर्स थोडे मागे व्हा, थोडे मागे सरका. सायराज ऐकणार नाही. तो सांगतो नितेश दादा आता माझं नाव घेईल. मला वाटलंच होतं. बरोबर रीड केलं ना तुझ्या माइंडला. पण चांगला खेळाडू आहे. क्वालिटी बॅटिंग बॉलिंग विथ इज स्किल. नवी मुंबई CBDचं क्रिकेट उद्याचं हे क्रिकेट आहे. आपण या गोष्टींची चर्चा करतोय. त्याच्यामध्ये ऋषभ असतील, अनिकेत असतील, या लिस्टमध्ये साईराज आपल्याला पाहायला मिळतील. या लिस्टमध्ये अजून काही नावं नव्यानं ॲड होतील. नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतात. गेले कित्येक वर्ष यांनी क्रिकेटला चांगलं ग्लॅमर दिलंय. परंतु मला असं वाटतंय रोहित की CBDचं जे क्रिकेट आहे ते एका चौकटीमध्ये थोडंसं फसलं आणि त्या चौकटीमधून बाहेर काढण्यासाठी मी म्हणेन संघ मालकांना थोडा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला पाहिजे. नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर 50,000च्या ज्या स्पर्धा असतात, 30,000च्या ज्या स्पर्धा असतात, तिथे आपल्या टीम एकपेक्षा जास्त कशा जातील याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा. जेणेकरून नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलेही खेळाडू मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतील. त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण होईल. हाही बॉल ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. सागर गेलेत बॉलवर. सागर एक चांगले क्वालिटी फिल्डर आहेत आणि त्यानं फेकलेला हा बॉल चांगलं कॉलिंग नाही आहे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आणि 2 फिल्डर्समध्ये चांगला कॉलिंग होतं. 2 फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिंग नाही आहे. जिथे आपण पाहतोय की सिद्धांतनं आपली विकेट सॅक्रिफाईस केली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 बाद 25. चौदा चेंडू आणि 27वा. इक्वेशन अजूनही मी म्हणेन समसमान आहे. एका बाजूला कुलस्वामीने अव्हेंजर्स, त्यांच्या विरोधात AV फायटर्स सोमनाथ आहेत बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला हा बॉल हार्ड लेंथला फेकलाय. थोडासा हाफ ट्रॅकला हलवार पद्धतीने, परंतु जितकी फ्लाईट अपेक्षित होती फलंदाजाला ती फ्लाईट मात्र या चेंडूवर मिळाली नाहीये. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला समीर निंबाळकर. तसं पाहिलं गेलं तर एक टेक्निकल बॅट्समन आहेत. चेंडूवरची नजर ठेवणं, बॉलला शेवटपर्यंत पाहणं, त्याच्यावर त्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने आलाय त्या पद्धतीनं हाताळणं, म्हणजे ऑफसाईडचा चेंडू ऑफसाईडला खेळणं, ऑनसाईडचा चेंडू ऑनसाईडला खेळणं, या गोष्टी समीर दादांना फार चांगल्या जमतात. यावेळेला हा बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत सांगतायत की मी घेतोय आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद.
चला फिल्डिंग टीम एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय, थोडा आम्ही सूचित करतोय. पंच थोडी थंबी देऊया आपण. आता घड्याळामध्ये 3:59 झालेत, 4 वाजायला आलेत. 6:30 होतील शेवटचा मॅच सामना रंगवण्यापर्यंत. बॅटिंग टीम आपण सुद्धा लवकरात लवकर पॉपिंग क्रीजमध्ये सज्ज होऊन आपण तयार राहायचं आहे. आणि इथून पुढे मात्र टीम मीटिंग नको. आमचे रोहित गुरव गुणलेखक त्यांचं चांगलं लक्ष आहे या मॅचमध्ये. आत्तापर्यंत बऱ्याच जवळजवळ 1 तास व्हायला आलाय. प्लीज थोडी घाई करूया आपण. बॉलिंगसाठी सुजित आलेत, एक जबरदस्त बॅट्समन ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे चांगला दमखम आहे. मीडियम पेस बॉलिंग. पुढे आले, स्टेप आउट झाले, बॅटचा एज लागला, बॉल तिथेच थांबलाय, विकेट जवळ आणि एक धाव मिळणार. स्ट्राईक रोटेट होईल. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील ललित आणि त्याच्या सोबतीनं रोहित. यावेळेला बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे, जज करतील. अजून एक मोठा फलंदाज तो झालाय बाद. आणि आता टीम मीटिंग नको, लगेच फलंदाज या मैदानामध्ये. सुजितला मिळालेली विकेट, मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंग. यावेळेला डाऊन द ग्राउंड हा बॉल, फटका चांगला आहे. गोलंदाज गेले तिकडे आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याला चाचपडत असताना मात्र धावा मिळतील 2. टोटल स्कोर 2 पुढे जाईल. आता इक्वेशन अजून थोडस क्लोज येत असताना धावसंख्या झाली ती 28. यावेळेला जागेवरनं टॅप केला बॉल. पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं, पंच केलेला चेंडू होता, टॅप होत गेला तो फिल्डरकडे. 1 मिळाली. धावसंख्या 1 न पुढे जात असताना 29 या आकड्यावर 29. 29.51चं टार्गेट आहे. अजूनही 9 चेंडू आणि 24 असं इक्वेशन. मी म्हणेन थोडं कठीण केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं, कारण हवी तशी फलंदाजी मात्र झालेली नाहीये या मॅच मध्ये. थोडंसं अवघड होत चाललंय, परंतु अवघड आव्हानांना लिहिल्या सामोरं तुम्हाला जावं लागेल. पाहूया एक्झॅक्टली फलंदाजी करणारी टीमकडनं कशा पद्धतीने इंटेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी थोडंसं स्ट्रगल करत असताना यावेळेला 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 21-22 असं इक्वेशन आहे. 51 काढून 52चं टार्गेट इथं सेट झालं होतं. फलंदाज प्रणित आहेत, थोडीशी चाच पडत आहेत आणि हा शेवटचा बॉल येईल. डॉट. सुजितनं षटक फेकलं. या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 1, त्यानंतर विकेट, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर 2 सिंगल आणि शेवटचा बॉल आला डॉट. टोटल स्कोर त्यानं खर्च केला तो अर्थातच एकूण धावसंख्या त्यांनी खर्च केली ती 5. आणि आता इक्वेशन आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 22 धावा असं इक्वेशन. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रणजित असता तर बात अलग होती. आता समीर असते तर मात्र नक्कीच चर्चा वेगळी रंगली असती. आणि आता टीम मीटिंग का घेत आहे फिल्डिंग टीम? चला द्या गोलंदाजाकडे चेंडू आणि फिल्डिंग सजवून घ्या. शेवटची 4 मिनिटे राहिलेत. अजून एक अतिरिक्त टाइम घेतला तर फिल्डर तुम्हाला आतमध्ये शिफ्ट करावा लागेल. प्लीज फिल्डिंग टीम, या मॅच मध्ये अतिरिक्त वेळ तुम्ही घेताय. आणि सर्व एकत्र येण्याचं कारण काय मला समजत नाही. म्हणजे फार थोडंसं माझ्या आकलनाच्या बाहेर आहे. एका कॅप्टन नेतृत्व करायचं असतं आणि सोमनाथकडे
ते कौशल्य आहे ॲज अ कॅप्टन म्हणून. तो आता आलाय मैदानामध्ये थोडं उशिरानं, काही कामानिमित्त कार्यान्वित होता, परंतु आता सर्व फिल्डिंगचं सेटअप तो करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं तर 5 सीमारक्षक ऑन साईडला पाहायला मिळतील. 3 ऑन साईडला महेश, त्याच्या बाजूला सागर, शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ऑफ साईडला 2 सीमारक्षक, एकच आहे. ऑन साईडला 4 आणि 1 असं 4:1 फिल्डिंग सेटअप पाहायला मिळेल. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्नात फलंदाजाला परतावून लावलंय. बॅटा बाद होतील. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 इक्वेशन डीजे. चला, इम्पॅक्ट प्लेयर इन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला प्रमोट केले, कारण आता धावांची गरज आहे आणि शेवटच्या क्षणाला त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव तो टाकेल का? 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 असं इक्वेशन आहे. पाच चेंडू 21 धावा. इम्पॅक्ट प्लेअर इन झाला आणि इम्पॅक्ट प्लेअर च्या बॅटमधून आलेला हा फटका, एकदा मिळणार. धावसंख्या आता काढायचे 4 चेंडू आणि 20. कहते कि उगते सूरज को हर कोई सलाम ठोकता है पर ढलते सूरज को नहीं. आणि म्हणूनच अगदी आपण पाहतो तर या मॅच मध्ये आता पराभवाच्या उग्र छायेमध्ये आपण पाहताय थोडे काले ढग आडवे आलेत, परंतु संधी मिळेल का? षटकार येईल का? तर हो. अशा कठीण परिस्थितीमध्ये जिथे 10 पैकी 9 जण म्हणतील की मी एकटा पडलोय, परंतु हा फलंदाज म्हणतोय मी एकटाच काफी आहे. नाव आहे फलंदाजाचं ललित आणि ललितच्या बॅटमधून आलेला त्याचा क्लास दाखवणारा षटकार. आणि टोटल आता इक्वेशन सोपं झालंय. अभी भी जीतने के लिए 3 गेंदे और 14 रनों की जरूरत. 3 चेंडूत 14 धावा. परिस्थितीला क्षरण न जाता परिस्थितीवर मात करा असा एक धडा नक्कीच देतोय हा फलंदाज. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल खेळ करणं अगदी ही तुमची ओळख असायला हवी. कठीण परिस्थिती तुमच्यातील जिद्द, तुमच्यातली ताकद पाहण्यासाठी येत असते आणि त्या परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीवर मात तुम्हाला करता आली पाहिजे. आणि ती तयार आहे, तो सज्ज आहे. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर आहेत स्वतः विकेट कीपर आणि झेल इथे टिपतील विशाल भोसले सर. झेल टिपल्यानंतर फलंदाजाला परतावून लावले. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 14 धावा. मॅच पूर्णपणे फसली आहे. एक्झॅक्टली काय चुकलं या मॅच मध्ये? संघ थोडा बॅकफुटवर गेलाय. एक्झॅक्टली काय घडलंय? समीर दादा लवकर बाद झाले. बाद झाला तो रणजित साबले. विकेट गमावली ती सिद्धांतनं. आणि जिथे आपण पाहतोय की 18, 32, 33 अशा धावा होत्या, त्या धावा आल्या 12 चेंडूमध्ये जवळजवळ 28 आणि आता 6 चेंडूमध्ये 21 असं इक्वेशन होतं. आणि आता 2 चेंडूमध्ये धावा हव्या त्या 14. फलंदाज नुकताच बाद झाला. जबरदस्त बॅकफुटवर गेलाय संघ. श्रेणी गेलेत. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. इथे सुद्धा संधी आहे. झेल टिपलाय, फलंदाज बाद होतील. 1 बॉल 14 धावा असं इक्वेशन. शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच आली आहे. कुलस्वामीने अवेंजर्स आपल्या नावाला साजेसा खेळ मात्र आतापर्यंत झालेला नाहीये. गोलंदाजी मी म्हणेन चांगली झाली, परंतु ज्या 2 षटकांमध्ये 19-19 अशा धावा आल्या, दुसरं षटक जे फेकलं गेलं, चौथं षटक जे फेकलं गेलं, त्या दोन्ही षटकांमध्ये तब्बल 38 धावा आल्या. तिथे मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केला एव्ही फायटर्स या टीमनं. एव्ही फायटर्स टीमचा आपण उल्लेख करतोय. अमोल आणि व्यंकटेश हे 2 ओनर्स आपल्याला पाहायला मिळतील. संघ मालक सोमनाथ सोनावणे हे खरं तर संघाचे आयकॉन प्लेअर. अमोल भोसले सर हे 40+ आयकॉन प्लेअर. त्यांच्या विरोधात कुलस्वामीने अवेंजर्स म्हटलं की मग महेश कदम सरांची ही टीम, त्यांनी बांधणी केलेला संघ. आयकॉन प्लेअर किशोर शिंदे आणि त्याचबरोबर 40+ आयकॉन खेळाडू समीर निंबालकर. आज तो दमखम या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही दोन्ही टीम्सना सूचित करू की लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
ओपनिंग पेअर सज्ज राहायचे प्लीज. शेवटचा अंतिमचा एक चेंडू, एक मध्ये 14 असं इक्वेशन होतं. विकेटची संधी असेल का तर 2 मिळतील. 12 धावाच्या फरकानं सामना गमवावा लागलाय कुलस्वामीने अव्हेंजर्सच्या टीमला. आणि आम्ही हार्ड लक देऊ या टीमला आणि अभिनंदन करू टीम AV फायटर्स. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आमचे रोहित गुरव आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो आहे